मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली, कुठेही तसा फोटो आला नाही, काही नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एवढं मी 500 पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक काय? एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनावरती जायला पाहिजे। आम्ही तर गेलो होतो, आमचं तर काय आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो। पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती। आज कोणी दावा केलेला नाही, विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही। आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही हा महत्त्वाचा प्रश्न। म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी न्यायचं असं कधी वाटलं नव्हतं, त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार ह्याची काहीच तयारी नव्हती। आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय। असो, मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपल्या आशीर्वाद घ्यायला, कारण कोणीतरी आम्हाला एक वडीलधारक पाहिजे की तू करतोयस ते बरोबर करतोयस, तू करतोयस ते चुकीचं करतोयस हे सांगणार कोणतरी पाहिजे। आणि ते काम आपण केलेलं आहे। फक्त आता एक विनंती माझी आहे, मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका। हा आत्मक्लेश आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही, हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे। आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही, एवढ्या वर्षांचा सगळा त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार आहोत की नाही? तर नुसतं त्यांना भेटायचं, आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक है, नाही हम सब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे, संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे। नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे केलंच आंदोलन पुढे काय, तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे। आणि माझं तर मत आहे जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर। बघू ना किती लोकांना ज्यांना वाटते की नाही